आटपाट नगरात दोन सख्खे भाऊ जंगलानजीक नदीकिनारी राहत होते. पण मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. तो आपल्या लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे स्वतः घेत असे. एकदा काय झाले मित्रांनो, मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोचला. झाड त्याला म्हणाले, "महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका. जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याचे सफरचंद देईन." मोठा भाऊ तयार झाला. पण सफरचंदाची एवढीशी संख्या पाहून निराश झाला, कारण लोभाने त्याचा ताबा घेतला होता. त्याला झाडाकडून आणखी सफरचंद हवे होते आणि त्याने झाडाला धमकी दिली की जर मला जास्त सफरचंदे मिळाली नाही तर खोड कापून टाकीन. झाडाने सफरचंदे तर दिलीच नाहीत, पण त्याला शेकडो सुयांचा वर्षाव केला. बिचारा मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य आता अस्ताला निघाला होता. इकडे घरी असलेल्या त्याच्या लहान भावाला काळजी वाटत होती. शेवटी न राहून तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. घनदाट जंगलात बरेच अंतर पार केल्यावर त्याला शेकडो सुया शरीरात घुसलेला आणि जोरजोरात रडतोय, रक्तबंबाळ झाला आहे. अगदी अर्धमेल्या अवस्थेत मोठा भाऊ सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठ्या भावाकडे धावत गेला आणि दुःखद अंतकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने आपल्या आधीच्या वाईट वर्तणुकीबद्दल त्याची माफी मागितली आणि इथून पुढे चांगले वागेन असे वचनही दिले. झाडाने पण मग मोठ्या भावात झालेला चांगला बदल पाहून त्याला भरपूर सोनेरी सफरचंद दिली. तसेच त्या झाडाने मोठ्या भावांच्या सुयांनी टोचलेल्या दुःखाच्या भागाला जादूने बरेही केले. नंतर ते सर्व सफरचंद सोबत घेऊन दोघे आनंदाने घरी परतले. तात्पर्य: दयाळू आणि कृपाळू असणेही महत्त्वाचे आहे, कारण ते नेहमीच बक्षीसपात्र असते.